त्याचप्रमाणे त्यानंतर मेंगडेवाडी ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी सन्मान करण्यात येणार आहे। चला मेंगडेवाडी ग्रामस्थ, आज हा महाशिवरात्रीचा कार्यक्रम अतिशय भक्तिभावाने सकाळपासून या ठिकाणी संपन्न होतोय। अनेक गावचे लोक या ठिकाणी येऊन गेले आणि बऱ्याच गावच्या लोकांनी फोन करून किंवा मनसरला भेटल्याच्या नंतर सांगितलं की आज भीमाशंकरचं मंदिर जरी बंद असलं तरी तुमच्या गावात गेल्यानंतर कशा स्वरूपाच्या किंवा भीमाशंकरवर जाऊन आल्याचा अनुभव आम्हाला त्या ठिकाणी आला आणि अतिशय तशा स्वरूपाच्या मंदिरामध्ये दर्शन घेतल्याचा अनुभव आम्हाला त्या ठिकाणी आला। त्यामुळं आम्हाला यावर्षी तरी किमान भीमाशंकरचं मंदिर बंद आहे याची उणीव त्या ठिकाणी भासलेली नाही। अतिशय चांगलं स्वरूपाचं एक काम आपल्या सगळ्यांच्या सहकार्यातून या ठिकाणी झालेलं आहे आणि म्हणून एक आपल्या गावाच्या वैभवामध्ये भर घालणारी गोष्ट म्हणून ह्या मंदिराकडे या ठिकाणी पाहिलं जातं। मी मागच्याही वेळेला सांगितलं होतं की आंबेगाव तालुक्यामध्ये आता मंदिरांची एक वेगळी आगळी स्पर्धा त्या ठिकाणी सुरू आहे, ज्याच्यामध्ये नारोडीचं मुक्तादेवी मंदिर असेल किंवा आपलं मंदिर असेल आणि अनेक गणपती मंदिर आहे, मेंगडेवाडीचं आहे, त्याचप्रमाणे शिंगव्याचं गोरडेमाळ्यातलं आहे, अशी अनेक मंदिरं एक वेगळी आगळी वैभव या गाव परिसराच्या वैभवामध्ये भर पाडणाऱ्या वास्तू त्या ठिकाणी उभ्या राहिलेल्या आहेत। त्याचप्रमाणे आज या निमित्तानं तुम्ही सर्वांनी जो माझा सन्मान केलात, पाठिंबा दिलात, त्याबद्दलही तुम्हा सर्वांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो, तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करतो। या निवडणुकीमध्ये जसं महाराजांनी मगाशी सांगितलं, ज्या दिवशी आपला कानाचा कार्यक्रम होता त्या दिवशी फॉर्म भरण्यासाठी आपण या ठिकाणी आलो होतो आणि इथूनच महाराजांच्या कीर्तनामध्ये थांबून फॉर्म भरण्यासाठी त्या ठिकाणी गेलो आणि आज पुन्हा महाशिवरात्रीच्या दिवशी शिर्के महाराजांचंच कीर्तन या ठिकाणी आयोजित करण्यात आलं आणि आज निकाल लागून जवळपास 5-6 दिवस झालेत। आपल्या सर्वांनी जी मेहनत घेतली, सर्वांनी जो आशीर्वाद दिला, जो पाठिंबा दिला, त्याच्या आधारे आज आपल्या गावाला जिल्हा परिषदमध्ये पुन्हा एकदा त्या ठिकाणी संधी त्या ठिकाणी मिळालेली आहे आणि या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी जिल्हा परिषदेला जाण्याची संधी या गावाला या ठिकाणी मिळालेली आहे। कोणत्याही संधी जी असते ती कुठल्या व्यक्तीला त्या ठिकाणी नसते, त्या गावाला, त्या परिसराला मिळालेली संधी असते आणि म्हणून ही संधी व्यक्तिगत स्वरूपात न मानता त्या ठिकाणी आपण सर्वांना मिळून ही संधी मिळालेली आहे आणि म्हणून इथून पाठीमागच्या काळात जसं या गावच्या किंवा या तालुक्याच्या विकासामध्ये भर घालण्याचा प्रयत्न आपण सर्व मंडळींनी या ठिकाणी केला, त्याच्यामध्ये निरगुड सर्वच ग्रामस्थांचं मोलाचं योगदान त्या ठिकाणी आहे। इथून पुढच्या काळात देखील तोच प्रयत्न आपल्या सर्वांचा त्या ठिकाणी राहील आणि आपल्या या परिसराच्या, गावच्या आणि तालुक्याच्या वैभवामध्ये विकास कामाच्या माध्यमातून किंवा सामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये आनंद निर्माण करण्याच्या माध्यमातून ही आपली विकासगंगा पुढे घेऊन जायचं काम, ही आपली परंपरा पुढे घेऊन जायचं काम आपल्या सर्वांना त्या ठिकाणी करायचं आहे। मी जरी त्याचा प्रतिनिधी म्हणून तिथं असलो तरी तिथं आपण सर्वच त्या ठिकाणी एकत्र आहोत ही भावना पुढच्या 5 वर्षासाठी निश्चित माझ्या मनामध्ये त्या ठिकाणी राहील, आपल्याही सगळ्यांच्या मनामध्ये त्या ठिकाणी असली पाहिजे। थोडंसं पंचायत समितीच्या संदर्भामध्ये आपण त्या ठिकाणी कमी पडलो, मी जाहीररित्या पक्षाच्या वतीनं आणि आपल्या सर्वांच्याच वतीनं खरं तर सुनंदाताई आपली दिलगिरी व्यक्त करतो, परंतु तुमच्यावर जी कामगिरी त्या ठिकाणी येणार होती किंवा येणार आहे त्याच्या माध्यमातून तुम्हाला जे काम त्या ठिकाणी करायचं होतं ते काम करण्याची जबाबदारी देखील आम्ही ग्रामस्थ निश्चित त्या ठिकाणी पूर्ण करू। मेंगडेवाडी आणि निरगुड सर म्हणून तुम्हाला जरी आम्ही निवडून आणण्यामध्ये त्या ठिकाणी कमी पडलेलो असलो तर आम्ही दोन्ही गावचे ग्रामस्थ ही तुमची जे काम त्या ठिकाणी पुढं करायचं आहे ते पूर्ण करण्याचा शब्द तुम्हाला या निमित्तानं देतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वच ग्रामस्थांचं मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतो। असाच पाठिंबा, असाच प्रेम आणि असाच आशीर्वाद या पुढच्या काळातही आपला त्या ठिकाणी पाठीमागा असावा अशी तुमच्या चरणाशी विनंती करतो आणि आपण सर्वजण मिळून एकत्रितपणे एक चांगलं काम करण्यासाठी प्रयत्न करू। निवडणूक म्हटलं की थोडेफार हेवे दावे, थोडेफार आरोप प्रत्यारोप किंवा इतर काही गोष्टी ज्या असतात त्या सगळ्याच त्या ठिकाणी होत असतात। कीर्तनासारखं
एक पवित्र कार्य केल्याच्या नंतर देखील शेवटचं जे वाक्य असतं, महाराज त्याला नाही ते नाही मारलं, आपलं हांडेमार होतं ना, हांडेमार त्याला काय म्हणतात, म्हणजे जे काही आपण बोललो असेल, जे काही आपण झालं असेल त्याच्याबद्दलची क्षमा याचना करण्याची एक प्रार्थना ही कीर्तनासारख्या पवित्र कार्यानंतर देखील त्या ठिकाणी केली जाते. ही तर निवडणूक आहे. निवडणुकीमध्ये अनेक गोष्टी त्या ठिकाणी अशा चुकीच्या किंवा बाकीच्या ज्याच्यामध्ये नसायला पाहिजेत अशा येत असतात. आणि या बाजूला सोडून आपण या लोकशाहीच्या मूळ धारेद्वारे संविधानाने जो आपल्याला अधिकार दिलेला आहे त्याच्या माध्यमातून लोकसेवा करण्याचं ही जी व्रत आहे, लोकसेवा करण्याची ही जी प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी आपण सर्वजण एकत्रित त्या ठिकाणी प्रयत्न करू. सगळी कटुता बाजूला ठेवून फक्त आणि फक्त आपल्या परिसराचा, आपल्या गावचा आणि आपल्या तालुक्याचा विकास आणि सर्वसामान्य माणसाच्या जीवनामधला आनंद एवढ्या एकाच गोष्टीसाठी आपण त्या ठिकाणी सतत प्रयत्नशील राहू अशी प्रतिज्ञा आज या निमित्ताने करूया. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना महाशिवरात्रीच्या मनपूर्वक शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो.